नमस्कार. मी अमोल जाधव. विवेकवर्धनी विद्यालय देवणी. आज दिनांक 29 ऑगस्ट हॉकीपटू मेजर ध्यानचंद्र सिंग यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे झाला. देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेल्या या महान हॉकीपटूचा जन्मदिवस आपल्या देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टिक यांचा सुंदर मिलाप होता. भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. ट्रिबिलिंगमधील त्यांचे कर्तृत्व एवढे भन्नाट होते की चेंडू लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होतो असाच साऱ्यांचा समज व्हायचा. ध्यानसिंग सोमेश्वर सिंग बैस हे त्यांचे पूर्ण नाव. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र ते नेहमी रात्री चंद्रप्रकाशात सराव करत असत. त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे चंद हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. मेजर ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त 6वी पर्यंतच. खरं तर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूपसिंग यांनीही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले. त्यानंतर सलग 2 ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. 1926च्या न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 21 सामने खेळणाऱ्या भारतीय संघातर्फे 192 गोल झाले. त्यातील 100 गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. 1928 साली झालेल्या ऑलिम्पिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या 5 सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने 29 गोल केले होते. या स्पर्धेचे हिरो होते ध्यानचंद. 1928च्या आम्स्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात नेदरलँड विरुद्ध 3-0 अशा जिंकलेल्या सामन्यात 3 पैकी 2 गोल ध्यानचंद यांनी केले होते. 1932च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेस तर 23-1 अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक 2003 पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने 8 गोल केलेले होते. हंगेरी विरुद्ध 4-0, अमेरिका 7-0, जपान 9-0 असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध 10-0 असा जिंकला. तर जर्मनी विरुद्ध 8-1 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 पेक्षा अधिक गोल केले. 1936 मधील भारत जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या याच नजाकतीने अगदी जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ऑफर दिली होती. पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद
यांनी मात्र ध्यानचंद यांनी तो फेटाळून लावला होता. ध्यानचंद आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1948 साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना 1956 साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. धन्यवाद.